काय साहेब तुम्ही माझा केसानी गळा कापता तो का? गोड बोलून. मी बोललो काय झालं बोललो. बोललो त्या दिवशी ₹500 कमी दिले आणि एक नोट तुमची खराब आली. मी बोललो हो काय? बोललो हे घ्या. हं. हे प लेडीज लोकं पैसे दिले. हरामी. अरे हरामी म्हणजे आता जेवढे ऑफिसर स्टाफ आहेत ना, ऑफिसर ऑफिसर जाऊन स्टाफ दे, लेडीज लोकं सर्वीकडचे नुसते हरामी नाही. मी हेच डायलॉग बोललो आता होतो ह्याच खोलीत. आई नुसती माझे 2 दिवस मला आपटून जेवण देत होती. नाही, नाही. आता काय याच्यामध्ये हे जे गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत ना, हे एवढे लालची झालेले आहेत, अरे सगळा की विचारू समाज, नका. सगळा समाज ते हां. गव्हर्नमेंटचा ऑफिसर नंतर बोलू ऐकून घे. आता मी नाही रेकॉर्डिंग आता करायलाच लागणार आता मला. रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये करायला लागणार. ऐक ना, त्याच्यामध्ये आता माझा एक अनुभव बोलून दे. तू माझे ऐक तू काय आता बोललास तुला अजून एक लेडीज लोकं सांगतो. हरामी. आय-ए-एस ऑफिसर अरे महाहरामी. नाही, नाही. आता सगळ्यांना मी हरामी बोलणार नाही. नाही, नाही. कारण काय माहितीये का, माझे काय आय-ए-एस ऑफिसर होते ना, आय-ए-एस हं, ऑफिसर हं, फक्त नुसतं समोर चेहरा बघितला, आपली फाईल आहे, की लगेच सही करून हे करणार. हं. अपेक्षा नाही. ते खालचे. तरी पण मी जबरदस्ती पाकीट खालच्यानं देणार. नाही, खालचे हरामी असतात. हां. नाही ऐक ना, आता एक गोष्ट बोलू का? बोल. हां, कसं माहितीये, तू काय बोललास आता, सगळे जग हरामी नाहीत. आता हात दुखायला लागला रे माझा. बोल. हां, असून दे. ऐक आता, तू म्हणाला सगळ्यांना आम्ही हरामी नाही म्हणणार बोललास ना तू आता. मी नाही म्हणतो सगळ्यांना नाहीच ना. नाही, नाही. ऐक आता माझं ऐक. सगळे हरामी आहेत. खास करून लेडीज लोकं सगळे महाहरामी आहेत. नुसते हरामी नाही, महाहरामी. का माहिती सांगू कारण? हं. मी पण होतो त्याच्यात. मला वाटायचं माझा परमेश्वरावर खूप भक्ती. पण 2 दिवस टेन्शन का आलं? आपण पोकळ असतो. पैशाचा आधार घेतो. जो पैशाचा आधार घेऊन जरी चांगला माणूस असेल ना, तो काय करतो ते त्याला माहीत नसतं. त्याला वाटतं मी देवळात जातो ना, मी सुधारला. पण तो पैशाचा आधार घेतो. तो सगळे हरामी, नुसते हरामी नाही, महाहरामी. समजलं? हं. हां. आता माझ्याशी बोलताना ना समजलं? हां. श्री गुरुदेव दत्त. बोल आता. ना आम्ही काय मी तर काय लक्ष देत नाहीये. नाही, नाही. एक प्रश्न विचारू? त्यामुळे माझ्यावरती लक्ष कमी आहे. कोणाचं? मी मी मा महाराजांचं माझ्यावरती लक्ष कमी आहे. कोणी सांगितलं? मी सांगतो ना. तुला काय कळतंय? तू येडा आहेस त्या बाबतीत. तू फक्त पैसे कमवण्यात, काम करण्यात एक्सपर्ट आहे. ऐकून घ्या आता मी बोलू? महाराजांचं सगळ्यांवर लक्ष आहे आणि जे चांगले आहेत तेच आश्रमात येऊ शकतात. पण काय गाढव आहेत ना उलटे-सुलटे, परब नको, हे नको, अर्ध्या अक्कलेचे आहेत म्हणून त्यांना भक्ती करता येत नाही. पण जास्तीत जास्त लक्ष सगळ्या गँगमध्ये कोणावर आहे महाराजांचं? संजय चव्हाण. संजय चव्हाण कोण? हा येडा का आणखीन कोण? हा तोच तो दाढीवाला. दाढीवाला. मग माझं नाव संजय चव्हाण आहे. माझं नाव संजय चव्हाण नाही. माझं नाव संजय भगवान बाळाजी चव्हाण. तर आम्ही भगवानांना बाजूला काढलं ना म्हणून नाही, संजय नाही. चव्हाणांवरती लक्ष. भगवान मेरे साथ है. भगवान कहाँ हो? भग भ भ ओ भगवान गए, भगवान के पास चले गए, नहीं, नहीं, नहीं. लेकिन चले अभी नहीं रह गए गए. संजय. अरे बाबा, तो संजय माझ्यावरती लक्ष आहे. एकदा फक्त त्याने माझी खट्याखटी केलेली. ऐकून घे. काय झालं माहिती आहे? माझा एक नंबर आहे. 4 मोबाईल नंबर आहेत ना. एक नंबरवरती डायल करशील ना, सेव्ह नशील केलेलं तर भगवान कहा हो असं नाव येतं त्याचं. सगळं अरे हे कोण नंबर आहे भगवान कहा हो. तो नाना जायच्या ह्याच्यावरती मी ते नाव टाकलेलं. माझ्या हॉस्पिटलला होते ते. हं. कसं आहे, ह्या गोष्टी लपलेल्या समजणार नाही. म्हणून ती गँग घेऊन आपल्याला दिल्लीला मोठ बांधायची आहे. सोपं काम नाही. तो भगवान आप सबके ऊपर है. है सबके पास है, वो तो है. पण मैं क्या बोल रहा माणसाला हूँ अभी अभी तू माझ्या दाढीमध्ये बघा फरक आम्ही त्याच्यामध्ये बघ, तो थोडासा टणटणीत म्हणजे तब्येत बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे, पण तेव्हा केस कडक होते. आता आता केस आता नरम का झालेत. हां. आता आता काळे केस झाले तुझे. नाही ना, तेव्हा. हां, हां. आणि काय रे तू ग्रुपवरती काय पण लिहितो ते WhatsAppवरती मदन मदन चिकना का काय? हे काय याला कुठली लँग्वेज आहे? आता गाल तुझे वरती आलेलं बोललो मदन चिकना दिसतोय बोललो. मग आता ठाण्याची हवा आहे ना. चिकना चिकना ठाण्याची हवा आहे. त्यामध्ये आता गाल गाल गुबगुबीत झाले, हां, मग गुलाबी झाले, तुझे नरम झाले गोरापान ना झाला. पण. तुझ्या आतमध्ये गेले. माझ्या आतमध्ये गेलं तर आम्ही धावत राहतो ना आमच्या आतमध्ये ना गेलं तर उन्हातून चालतं. फिरू नको. जरा तब्येतीला जप आणि तुला ते त्रास आहे हृदयाचा ते पण लक्षात ठेव. आश्रमात ये आधी मेन सगळ्यात महत्वाचं ऐकून घ्या आता. 1 मिनिटं बोलू नको. मला बोलून दे.
आश्रमात सोमवारी काय झालं तरी ये, काय माहितीये तुझी बाहेरची कामं आहेत ना, ती व्यवस्थित होतील. तुझं आश्रमाकडे लक्ष असेल ना, तर महाराजांचं तुझ्यावर जास्ती लक्ष आहे. आता तू काय बोललास, माझ्यावर कमी आहे. काय तेवढं लक्ष आहे सगळ्यांवर. तुम्हाला कमी नाही पडणार. अरे काही तर आपण मध्ये नको बोलू. सांगितलं तरी पण मध्ये बोलतोय. 1 मिनिटं मला बोलून दे. हा, तुमच्या हा सगळ्यांवर बोलतो. तुमच्या सगळ्यांवर महाराजांचं लक्ष आहे. तुम्ही जे आश्रमात येऊ शकता ना, त्यांची लायकी आहे काहीतरी म्हणून येऊ शकतात. पण आता ही अज्ञानी पोरं आहेत ना, ते ना म्हणजे ते गणपती मंडळ वाटतं आश्रम म्हणजे. मग काहीतरी उचापत्या करतात. आता हा मी मेसेज ग्रुपवरती टाकणार रेकॉर्डिंग करतोय, म्हणून मध्ये बोलू नको. तर कसं आहे, पैसा परमेश्वर नाही, पैसा जगायला लागतो. बरोबर आहे ना? पैसा जगायला लागतो. पण इथं जगणं कशासाठी माहिती पाहिजे ना, ते अजून कळलेलं नाही गाढवांना. मग काहीतरी उंगल्या करत बसायचं. आता तिथं आश्रमात खड्डे खणायला यायचं का खड्डे बुजवायला यायचं? आता काय करतात ती पोरं? खड्डे खणतायत का बुजवतायत? तर माझं तर काय लक्ष नाहीच आहे. नाही, नाही प्रामाणिक मत त्यामुळे जे आता आता लांबून पण आपलं लक्ष असतं ना रे काय काय आश्रमावर. अरे काय खणतायत का खोदतायत का हे करतायत काय कळत नाही. नाही, नाही कामं गोंधळ तर काय चालतो ना रे. मला तर काहीच कामं दिसत नाही. माझ्या समोर ते किशोर नांदोसकर ही गँग आली ना, तर मौन व्रत धारण करतात. अरे माझं मौन व्रत आहे. बोलती बंद. हां, पूर्वी मी हं. ठीक आहे चिडायचो, शिव्या घालायचो. आता प्रेमाने वागतोय, तर बोलती बंद आणि मला घेरायला बघतात ते 15-20 पोरं. हिला 1000 लोकं जरी आले ना 1000 तर जळून जातील अशी फक्कन. जादूटोणा करतात हं. ते. काय-काय करतात. ते त्यांच्या सगळ्या उंगल्या जर मी आणल्या ना, तर यायचे बंद होतील, धिंडवडे निघतील आणि सगळ्यांना ते आश्रम कॅप्चर केलाय त्यांनी. एवढ्या दिवसाचं तुला सांगतो, हं. ते म्हातारे-कोतारे येतात ना, ते साले काय डोक्यात काय मेंदू आहे की नाही समजत नाही. हे कमिटी म्हणजे चोर असं त्यांचं झालंय. आणि त्या सगळा सपोर्ट त्या मांजरेकर आणि नांदुरकरला. तर भेंडी ते त्यांची बोलती बंद. आता तुम्ही जर सत्याने वागत असाल तर माझ्यासमोर बोलती बंद करायची काय गरज आहे सांग मला? तुम्ही जर तुमचा शिक्का शिक्का जर तुमचा कडक असेल, नाणं जर खणखणीत असेल, तर मी आलो की बोलती बंद. मौन व्रत. हं? मला विचारतो तू ते काय विद्या वापरतो का? ऐक ना, दुसरा प्रश्न एक 1 मिनिटं. कोण दुसरा प्रश्न, मला म्हणतात तू जादूटोणा करतो का? म्हणजे विद्या वापरतो असा प्रश्न. तोच प्रश्न मी त्यांना केला तर बोलती बंद. म्हणजे ते करतात ते सगळे धंदे. मला काय करायची गरज जादूटोणा? जादूटोणाचा आजार कधी घेतो माणूस? जेव्हा चांगल्यानी काम करत नाही. तुझ्याकडे तू समजा मला तुझ्यातलं खिशातला पेन दिला किंवा काहीतरी खातं मला आवडतं ते दिलंस प्रेमाने. तर मी चोरी करीन का सांग? चुकीच्या मार्गाने काम करीन. कधी करतो माणूस? जेव्हा होत नाही कामं. माझं अरे सगळं बिनडोक आहे शब्द साले, महाराज बिनडोक आहे. पडून देत नाहीत. तुला काय वाटतं मी उठवतोय? माझा शब्द महाराज पडून देत नाही हे मी सांगतोय. तुला काय वाटतं सांग ह्याच्यावर बोल. नाही महाराज आता कसं माहिती आहे का महाराज म्हणून आता आपण तिथे नाही, नाही, नाही. ऍक्च्युअल माझ्या मध्ये प्रश्नाचं आधी उत्तर दे मग नंतर बोल. माझा शब्द महाराज पडून देत नाहीत. आपण जर नाही पडू देत मग चांगली गोष्ट आहे. नाही, नाही. हे कळलं मी का? बोलतो हे तुला हां, म्हणजे उठवटी करतो मी खरं आता वाटतंय आता का खोटं वाटतंय? ते सांग. नाही ठीक आहे ना आता तुला आलेले अनुभव आहे ते बरोबर हां. असतील. हे कळलं माझ्या का? बाबतीत नाही तुम्हाला पण येणार. मी फक्त समर्पित केलेलं आहे. माझा काय दुसरं काय दिसत नाही. आता उलट बरं वाटतंय. नोकरी आधी का नाही सोडली मी म्हणतो. नोकरी जर आधी सोडली असती तर बरं झालं असतं असं वाटतं मला. तरी पण तुम्ही 5 वर्ष नोकरी आधीच सोडली आहे की. अरे अजून माझी 2, 2.5-3 वर्ष तर बाकी आहे अजून. 3 वर्ष. अजून मग आणि तुम्हाला आता 60 ला रिटायर झालं. हो 58 7ची ला का 60 रिटायरमेंट ला? आमची. हो. ओके. मग तुम्हाला 55 मध्येच काय 53-54 मध्येच रिटायर केलेलं आहे. रिटायर नाही केलंय. मी माझ्या मनाने म्हणजे व्हॉलंटरी. अरे, ते कळणार नाही. मी जो विचार करतो तो मी नाही करत असं नंतर लक्षात येतं याला माऊलीने माझ्याकडनं करून घेतलं. ठीक आहे ना. आणि आता उलट खुश आहे. आता पैसा मागे लागला अशी ती कामं चाललीत. व्हेरी गुड. ते आता माझ्या बाबतीत मी एकट्याने अक्कल येऊन काय फायदा? मी एकटा स्ट्रॉंग होऊन काय फायदा? तू झालं म्हणजे आपली जवळची पोरं स्ट्रॉंग हा माझा हेतू आहे. म्हणून तुला सांगतो आश्रमात ये सोमवारचा सोडू नकोस. त्या दिवशी आलास. आता मी ना एक-एक बरं. चेक देणार आहेत. बाबा कोण येतील ना त्यांना ₹200, ₹400, ₹500 लायकीप्रमाणे चेक देणार. बाबा या. अशी 20 पोरं जरी झाली ना एकदा माझ्यासारखी मी करू शकतो. तर जायला झालं काम. नाही आता माझं काय म्हणणं आहे आता कालच्या प्रोजेक्ट सोमवारी दीपक असतील आला ना होता. दीपक तुमच्याकडे कालच्या सोमवारी. कुठला? महादेव पाटील. दीपक महादेव पाटील.
अमरचा भाऊ, तो खालचा. अमरचा हा भाऊ, हा. नायकांच्या शेजारी. ओके. सुरेश नाईक का नाही का आपला, हा त्याच्या बाजूचा. माहित आहे. बोल बोल, भेटतो तो, भेटतो, बोल. तो काल सोमवारी पोहोचला होता तिकडे. मी नेमका जाऊ नाही शकलो. पण त्याला हम्म. सांगितलंय, तुला दर आठवड्याला पैसा मिळणार हातात. आता पुढच्या ह्या आठवड्यात मी पोहोचलो नव्हतो. पुढच्या आठवड्यात त्याला कमीत कमी ₹500 ची नोट असणार त्याच्या हातात मिळालेली. ओके. मग मी आलो की मला किती देशील? तुला 100 करोड. त्याचे आले मी 100 करोड काय करे. बरं ठीक आहे. तुला किती कमवायचे सांग ना, किती पैसा पाहिजे बोल ना, ते ते तुझं राहिलं बाजूला. अरे आम्हाला किती देशील तेवढे कमी आहेत, असं झालंय. अरे तू जेवढे जेवढं होतील आयुष्यात तेवढे तुझ्या एका कमी पैशाच्या मागे देतो. जाणार आहे का? गोल, 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 गोल पैशाच्या मागे ₹10 अरे मग. अरे आपल्याकडे त्याच्या पैसे आले की आपण त्याचा सदुपयोग करणार ना, असं काय काय करतो. सदुपयोग काय? अरे तू देख है वो कैसा प्लान है, वो प्लान ऐसा डिस्क्लोज नहीं प्लॅन होता म्हणजे है. सांगू का? मला माहिती आहे प्लॅन. खायचं आणि हागायचं, खायचं, हागायचं, खायचं, हागायचं. उसको जाताना जाताना गोणीभर उसको लेंडकं जमून जायचं. उसको प्लान नहीं बोलते हैं. हमारे पास अच्छे अच्छे प्लान है, पैसा मग क्या आमच्याकडे कमाए. काय मग? आमच्याकडे आमचे एवढे प्लॅन आहेत का तुमचे? अरे तुमच्यापेक्षा भारी भारी प्लान आहेत की आमच्याकडे. 3,00,000 रिक्षा वाटतोय आम्ही. किती? हा 3,00,000. झाडं लावतो 1 करोड. दे आता ते यावर्षी थोडासा टायमिंग चुकला. कारण का वन मॅन आर्मी 4-5 जणच आहेत आपल्या बरोबर. तू ये ना, ते ऑफिस घेतलंय ठाण्यामध्ये. दे ऑफिसचा ऍड्रेस दे, पोचतो मी. हां, मग आज आज येतो का? फ्री आहेस ना घरी? तिथे नवी मुंबईमध्ये एक ऑफिस घेतलेलं आहे, कामोट्याला. सध्या छोटं हम्म. आहे, पण दिल्लीमध्ये आता येत्या 2-3 महिन्यात 2,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस बघितलंय. बोलणी पण झालेली आहेत. मी बोललोय, "बाबा माणूस उडाला पाहिजे. नुसतं चिल्लर ऑफिस नको." आता सध्या कामोठ्याचं ऑफिस छोटं आहे. आता आमचं इथलं मोठं आहे 300 स्क्वेअर फीटचं. पण मला कडक ऑफिस पाहिजे. आला माणूस जो येईल त्यालाच वाटलं पाहिजे, बाबा मी साहेब झालो म्हणून. आम्ही काय आहोत आम्हाला माहिती आहे. पण जो येईल त्याला वाटलं पाहिजे साहेब झालोय. तर असं ते ऑफिस मला घ्यायचं, पण ठाण्यात जागा बघ, मला एखादं चांगली जागा बघून दाखव. मस्तपैकी 2 केबिन बनतील अशा पाहिजेत. बाहेर पण पब्लिकला बसायला जागा पाहिजे. मुख्यमंत्री आला ना, त्याच्या तो ढेंगाखाली गेला पाहिजे. 1.5-2 लाखाचं महिन्याचं बजेट आहे. भाडं हां, 1.5-2 लाख म्हणजे कमी असेल तर चांगलं आहे. जास्ती महाग नको सध्या. पण पार्किंगला पण जागा पाहिजे पुढे. तर 2-4 पोरांना कामाला ठेवू, गॅरेज-बिरेज उघडायला लावू, बघू कसं काय ते असं सगळं चाललंय. पैसा फक्त मला द्या. पैसा मला मला ते ऐक आता मध्ये बोलू नको. तिथे सगळं डिटेल मी WhatsAppवर ग्रुपवर पाठवतो. काय ठराविक Facebookवर पण पाठवतो. हं. कारण का आमच्याकडे वेळ नाही. चांगली माणसं असतील ते आम्हाला पाहिजेत. पैसा मागे कसा लागतो ना, ते मला माहिती आहे. काळाला तंगडी मोडली, तुम्ही कर्मयोग करता. आम्हाला महाराजांनी नाक दाबलं ना, ते कारण आहे. कारण का लक्ष कुठं लावायचं? तुम्ही बल्बला हात लावता आणि पेटवायला बघता. आम्ही बटणं आम्हाला महाराजांनी दाखवलेत. तर मग पहिलं बटन काळाचं नाक दाबायचं. माझं नाक दाबलं, 2 दिवस टेन्शन आलं. नंतर मी 6 महिने लागले महाराजांची ताकद समजायला. अरे मला काय कमीच पडत नाही. अगं आई, मला काय कमीच पडत नाही. हां, मग आता सलमान. माझ्या पाठीशी व्याप आहे तुला माहिती ना राजू. माझ्या पाठीशी व्याप आहे, त्याचा 1% तुझी आहे का तुझ्या पाठीशी? तुझी बायको मग तुझी काळजी घेते, तुझी आई तुझी काळजी घेते. हं, असं सगळं आहे. आता आमची आई आम्हाला अजून छडीने मारते रे. दे जरा. ना ती इकडे दे आतमध्ये शेडील झोपली ती आतमध्ये. ऐक आता. तर मी सगळं ग्रुपवरती डिटेल पाठवले ना रे. दिल्लीच्या त्या कारखान्यात गेलो होतो. नाही, मला मला माझ्या पर्सनल याच्यावरती टाक. मी ग्रुपवरती हां, बघत ठीक नाही आहे. मग तसं आता ऐक जास्त. आता माहिती देतो. 3,00,000 ई-रिक्षा, 1,00,000 हं. आणि 2,00,000 सीएनजी वाल्या असा टोटल कार्यक्रम तयार आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही 20,000 आकडा हे करून ठेवलेला आहे सध्या. अशी 18 राज्यात पसरवायची आहेत. नुसतं एन-जी-ओ नाही, पॉलिटिकल विल पण आहे त्याच्यामागे. का? एक 2024ला दामोदर मोदी नाव ऐकले का? हं. परभणीच्या इलेक्शनला आले होते ते साहेब.
कोण? मोदी. पाचलेकर महाराज असे पाचलेकर 1.5 मिनिटं सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला आपल्या आश्रमाच्या ग्रुपवर. बघितला असेल तू पण. नंतर मग हा, माहिती. नंतर पाचलेकर महाराज किधर गया? तो मैं मामा को बोला, मामा नथिंग डूइंग, अभी अपन इधर घुसने का, साला कौन काम नहीं करने वाला है, अपना बाप कितना बड़ा हमको मालूम है, उसके लिए नहीं काम करने का, लेकिन ये जगह पे गद्दी पे अपना कंट्रोल चाहिए. तर मगाशी तू काय बोललास? माझा शब्द पडून देत नाही ना, मला माहिती आहे ना. बास. आता माझी पोरं, महाराजांची पोरं ती माझी पोरं. ती जी चांगली आहेत ठिकाणावर ती मला पाहिजे. तुम्हाला काय कमी नाही पडणार. फक्त माझी कंडिशन काय, आश्रमात सोमवारचं या. 10 मिनिटं, 2 मिनिटासाठी तरी या. ओके. श्री ओके, गुरुदेव ओके, दत्त. ओके. तर काय माहितीये, गोशाळेचं पण आता सध्या आमच्याकडे पोट भरून आता लँड आहे. माझ्याकडे ऍक्च्युली खोपोलीला माझ्याकडे लँड आहे. कितीला, कशी खोपोलीमध्ये पाहिजे तर बघा. कशी हा, कशी आता आपल्याकडे ती म्हणजे ती 1,00,000 रुपये गुंठा म्हणतो, तो देईल 60-70 हजार रुपये गुंठ्यापर्यंत देईल. एकराचा हिशोब सांग आम्हाला, का तिथे टपरी नाही बांधायची. एकरच्या हिशोबाने बोल. साधारणतः 16 ते 17 लाख रुपये एकरी पडेल. 17 ते 16. बार्गेन करू, ठीक आहे. पण ती पण महाग आहे. तर सध्या कसं माहिती आम्हाला जे प्रोजेक्ट करायचं होतं त्यासाठी भरपूर हा ऐक हे करून घे. 13 एकरचा प्लॉट आहे. ऐक आता. हा 13 हे बघ कसं आहे, आता आम्हाला प्रोजेक्ट जो करायचा होता ना, रिचार्जिंग, म्हणजे हायवेला चार्जिंग स्टेशन, त्याच्यामध्ये टॉयलेट, खाणं-पिणं पण मिळणार आणि चार्जिंग पण होणार, अशी ती व्यवस्था. दुसरी झाडं लावायची 1 करोड. माझं तर टार्गेट 50 करोडचं आहे. यांचं 1 करोडचं आहे आपलं फाउंडेशनचं. तिसरं गोशाळेचं. त्या गोशाळा आता आमचा स्वतःसाठी प्रोजेक्ट. हां, पण कोण असेल त्यांच्या पाठीशी उभं राहू ना आम्ही. जबाबदारी सोपं नाही बाबा, ते सगळं लक्ष ठेवायचं आणि पॉलिटिकल फील्डमध्ये पण घुसायचं. समजलं? तुझं फाउंडेशनचं नाव काय? जयप्रकाश नारायण फाउंडेशन. आता थोड्या दिवसांनी एस.बी. चव्हाण फाउंडेशन उघडणार आहे. वायबी चव्हाण होता तो. ना आता यशवंतराव SB वेगळा. केला तो. अरे अशोक चव्हाणच्या वडिलांचं नाव काय? एस.बी. चव्हाण. हा, SB. हा, तुझ्याशी बोलतोय तो एस.बी. चव्हाणच आहे. SB यशवंत बिहारीलाल चव्हाण. असू दे कोण पण. अरे असंच आहे ते सगळं गेम. हले-डोले महात्मा होतात. हले-डोले लोक महात्मा होतात. तसेच होतात ते. नाही, ठीक आहे. झाकली मूठ हरकत नाही. 1.25 लाखाची, पण आमच्याकडे झाकल्या मुठीत ना महाराज आहेत. आम्ही जादूटोणा करत नाही, करायची गरज पडत नाही. जादूटोण्यावाल्याने एक दिवशी गायब करून मिळेल ना, तेव्हा समजेल त्यांना. त्यांनी सुधारावं. अरे, पण मला एक नाही कळत आहे, साला येतात कशासाठी आणि करतात काय? हे बरोबर ना. आहे. मग बोल ना, जे आहे ना, तू घरात आहे. बसून कशाला कोंबड्या बसतो? त्यांना बोल ना बाबा, असं करू नका. म्हातारा बनायचं. आता तू किती जुना आहेस रे आश्रमात? आता मी जुना असून पण पण ते नव्यानं पण काय कळेना. आलेले आहेत तरी अरे पण. आपण मध्ये गॅप पडला ना. मला सांग, महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळलास की नाही तू? आता सगळं झालेलं आहे. महाराजांच्या खांद्यावर दाड्या-बिड्या झालेलं आहे. ओढून सगळं झालेलं. महाराज कोपरीला यायचे, काय म्हणायचे? मी जीवती झालो. हां, सगळी गँग आपली 25-30 कमीत कमी जास्ती होती, पण कमी नाही. जास्त. मग मग हे आता तुम्ही लोक गप्प बसले, तर हे येडे लोक शहाणे होतात ना. राजकारण पण तेच आहे. आता हे काय माहितीये का, यांना ह्याला काय हे हातात मिळालं आहे, कुठल्या बेसवरती उड्या मारतायत, कोण काय खितवतंय, त्याचा अरे अभ्यास नाही, काय नाही, यांचं काय नाही. पुरावे नाही. ऐक ना, यांचा एजेंडा एकच. गणेश मंडळ आता तुम्ही चालवलं एवढ्या वर्ष, आता गणेश मंडळ आमच्या हातात पाहिजे. या आश्रमाला ते मला कळालं ते. नाही, नाही, ते मला कळालं ते. मग आम्हाला ते हातामध्ये पाहिजे, मग आम्ही आमच्या पद्धतीने हे अरे करू, मग आम्ही आधी ते दिलं करू. होतं. मग तेव्हा काय भेंडी त्यांनी गू खाल्ला मग तेव्हा ना. मग ते ह्याने असं केलं, त्यांनी तसं छळलं. अरे छळलं तुम्ही, काय तुम्ही करताय ते छळणं म्हणतात. त्यांनी एवढं केलं का काय? नाही, मग आता माधव काय म्हणतोय, माधव? माधव साहेबांचा विषय नाही रे इकडे. हे मुंबईचा विषय आपला. माधव बिधव नंतर बघू. आता माधवच्या विरोधात ऐकलं का? हा, एवढे डझनभर पेपर जमा केले होते, म्हणजे हातात पण राहणार नाहीत. एवढे डझनभर पेपर जमा केले होते. बरोबर आहे? तू पण आला होतास ना एकदा. हम्म. आता त्याच्या मागे लागायचं सोडून हे कोणाच्या मागे लागतायत? परब ठाकूरच्या मागे. ना. परबच्या मागे. ठाकूरच्या मागे लागायची हिंमत आहे या लोकांची.
परबच्या पण ते भाज्या. ठाकूर ना साहेब, ते पोरांची लाड करतात, नुसतं समजवतात. आता मी पण समजवलं. आता माझी वेळ संपलेली आहे. मी त्यांना सांगितलं, "येतच नाही मी आश्रमात. मी येणार नाही. महाराजांशी भांडणार." आता ह्या लुक्के लोकांशी काय भांडायचं? ते ऍक्च्युली मा काय आपलं आपला पिंड जो आहे ना भांडणाचा नाहीये. आपण त्याच्याला आपण प्युअर बिझनेसवाली माणसं आहोत. आलं का लक्षात? ते लाईट कसला बंद कर. बिझनेस? तू काय मोठा धीरूभाई अंबानी सारखा 100-200 करोड कमवतो काय धीरू महिन्याला, वर्षाला? धीरूभाई आमचा फंडा काय 100 करोड काय 1 करोड असतो किंवा लाख असतो. पण 2-4 तुला धंद्यामध्ये घास जास्त मिळतात. हे असतं. कसं 2-4 आहे घासापुरती कमवतोस तू. स्वतःला स्वतःला हे करून घ्यायचं. श्री गुरुदेव दत्त, जय संचरेश. हे मुद्दाम सगळं बघा. कारण का देशाचा विषय आहे, माझ्या आश्रमाचा विषय नाहीये. समजलं? तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जर तुमचं जीवन पक्कं करून पाहिजे असेल ना, तर इथं माझे व्हिडिओ बघत राहा आणि सगळीकडे शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. परत एकदा सांगतो, सारखं सांगणार नाही. इथं 2 पैसे कमवायला YouTube गरम करायला मी करत नाही हे सगळे धंदे. माझा माणूस देशाचा, आश्रमातला पक्का झाला तर देशाचा पक्का होईल. कसं जगायचं तर महाराजांनी आमचं नाक दाबून आम्हाला सरळ केलेलं आहे. आता मी म्हणतो जनपिढीत आधी सोडली असती नोकरी बरं. जगायला पैसे अरे लागतायत. काय त्याच्या मारे नोकरी सोडली असती, नोकरी सोडली असती त्याच्या आयला तर कसं आहे माहिती ते आहे? ते रेकॉर्डिंग फेकॉर्डिंग ते बंद कर. असा बरं ठीक वर्बली आहे. बोल काय ते. घाबरतो का? आपण ते कशाला आपलं कसा फंड आहे, क्लिअर फंड आहे. अरे मग घाबरतो कशाला मग? सत्य असेल तर मी घाबरतोय तर माझा पण बहिणी जोड भाऊ, लहान भाऊ आज मोठा भाऊ म्हणून स्वतःला, पण तो पण कसा पाहिजे असा लेचा-पेचा भित्रा आयला अरे कडक भित्रा पण नाणं. नाहीये. एक मिनिट एक कॉल आलाय थांब. मिस्टर राजू इज ऑन होल्ड. पण हे लक्षात ठेवा, माझे महाराज की हे कोण मोठे व्हावे म्हणून हे मी धंदे करत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, की विचार पक्के असतील ना तर समाज पक्का होणार. समाज पक्का तर देश पक्का होणार. तो जगायला पैसे लागतातच, पण कशासाठी जगायचं हे माहिती नसेल ना, तर येडी लोक बसलीत वरती आणि शाणी लोक खाली, आणि मग देशाचं काय होणार हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता राजू साहेब येतील, आपण बोलू. श्री गुरुदेव दत्त. बोला राजू. आता मला एक गोष्ट आठवली. आपले राजू साहेब येत आहेत लाईनवर. श्री गुरुदेव दत्त. आता तुझ्यात आणि माझ्यात काय फरक नाही. तुला पण 1 नाक आहे, मला 2 नाक आहेत, असं काय नाही ना? तुला मिशी आहे पण तुला दाढी नाही, पण कानावर तीळ आहे. तुझ्यात माझ्यात जास्त फरक नाही. तुला पण माहिती आहे 5 लेग और महाराज क्या चीज आहे. आपण अंगा-खांद्यावर खेळलो त्यांच्या. तर आता हे जे काय आपण चाललंय बरोबर. ना, ऐक ना आता. फक्त येस नो कर. चुकीचं असेल तर चुकीचं बोलतो पण मध्ये नको बोलू. माणसाने कसं जगावं? जगायला पैसे लागतात, बरोबर आहे? पैसे जगायला लागतात. पण जगायचं कसं जर माहिती नसेल, तर त्याचं काय होतं? हालेडुले. पैसे नसेल तर तो हे होतो. ते नाही विचारत तो तुम्ही. स्थिर राहत नाही. पैसे जगायला लागतात. हा पहिला वाक्य. दुसरं वाक्य काय? बरोबर आहे. बरोबर. पैसे जगायला लागतात, पण जगायचं कशासाठी माहिती नसेल तर चांगला असून सुद्धा हो, बरोबर आहे ना. जगायचं कसं पण तुमचं माहिती पाहिजे तुमचं ना. आता तुमचं जीवन तुम्ही कशासाठी आला आहात ते तुम्हाला कळलं पाहिजे. जर तुम्हाला त्याचं महत्व नसेल तर उपयोग नाही. मग सांग बरं बाबा, आता कळलं का? तुझ्याकडून थोडंसं मला अक्कल येत असेल तर येऊन दे. कशासाठी आलोय आपण? काय करायला आलोय? माणसांनी कशासाठी जगलं पाहिजे? आता माणसाने आपला फक्त ईश्वर आपल्याला भेटला पाहिजे. कशाला भेटला पाहिजे? का कांदा लसूण देत नाही म्हणून? आपला नाही, नाही, नाही. आपलं मुक्ती कळलं का? मग आपली मुक्ती कशात आहे? आपली आपण आपली ध्यान धारणा, आता तुला ना भगवत चिंतन, असं नाकात बोट घाल म्हणतो तू ना, भगवत चिंतन, नको तिथं बोट भगवत घालतोस. चिंतन, भगवत चिंतन. भगवत चिंतन करा, कशासाठी? अरे तो ट्रम्प नामस्मरण टाक्या. करा. ऐक आता, प्रश्न ऐकत मध्ये मध्ये बोल.
ट्रम्प त्या भगवचिंतन करतोय का? सगळं जगाला हलवलं त्यांनी. त्याचे 1% तरी तुमची परत ताकद आहे? फोन आला का? फोन आला तुझे फोन आला. जळले सारखे फोन येतात मध्ये. असे याचे मध्ये-मध्ये फोन येतात. डिस्टॉक. थोड़ा-सा सबुरी. लाइन खराब है, प्रक्षेपण में देर है. पूर्वी असं व्हायचं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. नामस्मरण करा तोपर्यंत. प्रक्षेपण तुटलंय. श्री गुरुदेव दत्त. हे राजीव वाडळे साहेबांचं आमच्या वर्षावातले एवढंच मेसेज आहे बघा. प्लॉट बेच रहे हैं क्या? हां, 10 रुपये किलो. ते 10 डिसेंबरला त्यांचं 10 डिसेंबर त्याच्यानंतर 21 फेब्रुवारी 2026. आज काय तारीख आहे? 27 फेब्रुवारी. आता त्यांचा कॉल येतो बघा, ऑनलाईन आले परत. हा बोला. सारखे काय रे तुझे फोन येतात सारखे फोन येतात. अरे ते एकाने त्या दिवशी त्याला 8 एसी पाहिजे होते ना. ते जाऊन दे आता. मला त्यामुळे मग मी काय म्हणतो ऐक आता. बोल बोल. जर 400-500 करोड देत असेल तर माझा फोन कट करायचा. नाही तुझ्याशी कोण बोलते माहितीये? भावी पंतप्रधान नाही तर भावी मुख्यमंत्रीशी बोलतोय तू. आणि तुला जर पंतप्रधान बनायचं असेल तर मला इज्जत द्यायला शिक. नाहीतर फालुदा करी ना इज्जतीचा. 500 करोड देणार आहे. अरे त्याच्या बाईला आता येतो मी लगेच. नाही, मी नाही देणार आहे. जर कोण देणार असेल तरच फोन उचलायचा. 400-500. अरे बरं झालं. थांब जरा. एक मिनिट आता. आता आपल्याकडे एक अशी व्यक्ती आहे म्हणजे मिनिस्टर लेव्हलची आहे. तर म्हणजे ते संस्थेला डोनेट करतात पैसे. किती? बाहेरचा फंड आहे. बाहेरचा फंड आहे. असून दे. बाहेरचा फंड आहे. ते बाकी नको सांगू. संस्थेला किती देणार ते? किती देऊ शकतात? अरे जेवढे पाहिजे तेवढे देऊ शकतात. कळलं का? आम्हाला त्याच्यामध्ये कसं माहितीये का? ऐका आधी. आम्हाला कमीत कमी 200-300 करोड असतील तरच आम्ही इज्जत देऊ. नाही तर आमच्याकडे आहे माल मसाला तसा. 200-300 नाही रे. चांगले 500, 700, 800 कोटी, 1000 कोटी असे ऐक आता ठाकूरांशी ऐकून घे. आता मी तुला काय सांगतो ते ऐक. माझ्या आता डोक्यात आलं. मी त्या दिवशी फोन करणार होतो. कारण माझी मीटिंग झाली. तुला ही अक्कल नाही. वेगवेगळ्या ह्याच्यासाठी ठाकूरांशी बोलायचं तर समोर बोलायचं. फोनवरती अशा वार्ता. अरे मी काय म्हणतोय का? मेन मुद्द्यावर ये चल. ती जी लॉबी आहे ना, ही लॉबी सगळी म्हणजे डायरेक्ट वरच्या लेवलची लॉबी आहे. असून दे. येणार सगळे येणार. अरे म्हणून तर उगाच नाही मी तुझ्याकडे येऊन पाणी खणतोय. वीर जी खणतो ना तुझी, ते मला माहिती आहे किती. अरे महाराज आहेत बाबा. कुठून काय येतील ना पैसे, काय पाऊस पडणार. मी सारखा नेहमी म्हणतो अरे थोडे दिन रुको, बारिश होने वाला पैसे की. माझ्या ग्रुपवरती पण जनपडची मी सांगतो, पैसे का चिंता मत करो, मेरे साथ रहो बस. माझ्या कधी कधी प्रेमाचं बोल आहे का? कधी कधी शिवाय आता पण घालतो. ते तुम्हाला नाही घालत. तुमच्या अज्ञानाला, तुमच्या काय धुळीला उडवून लावतो मी शिवाय घालून. पनवती असते कोणाकोणावर. मला म्हणत तू महाराज. मी महाराज बिराज काय नाही. बोल आता. नाही आता ते कसं आहे. आता तुला सांगतो ठाकूरांची एकदा मीटिंग करूया.